वसई पश्चिमेच्या नीलम पंजाब हॉटेलच्या किचनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। आज सायंकाळी 6:30च्या सुमारास ही आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर किचन पूर्णतः जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्वरित वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले। मात्र सायंकाळच्या सुमारास स्टेशन परिसरात हे हॉटेल असल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती। पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत। आगीवर नियंत्रण मिळवून सध्या कूलिंगचं काम सुरू आहे। माझं नाव मधुसूदन मोहन देसाई, मी इथे सन सिटी अग्निशमन दलमध्ये कामाला आहे। आग मला वाटते आम्हाला 6:30 वाजता कॉल आलेला, 6:35च्या दरम्यान कॉल आलेला। आग मोठ्या प्रमाणात होती। आतमध्ये एक किचन आहे, किचनला म्हणजे त्यांचं हॉटेलचं नीलम पंजाब या हॉटेलचं किचन आहे, त्या किचनला आग लागली होती। आतमध्ये एक जिवंत सिलेंडर भेटला, तो आम्ही बाहेर काढला, म्हणजे तो लिकेज होता, तो आम्ही काढून सिलेंडर आले त्यांच्या ताब्यात दिला। किती भयानक आग होती आणि आजची परिस्थिती काय? आतमध्ये संपूर्ण म्हणजे पूर्ण जळण्यामध्ये हे झाले, पूर्ण जळून हेच झाले, खाक झाले। आता कुलिंगचं काम चालू आहे? हो, कुलिंगचं काम चालू आहे। अजून ही भट्टी अजून हे करायची आहे, कुलिंग करायची आहे, पण आतमध्ये मसाले असल्यामुळे ते मसाल्याचा धूर पूर्ण नाकात जातो। कशामुळे लागली हे काय अजूनपर्यंत काय कळण्यात आलेलं नाही कशामुळे। वसई वेस्ट द्वारका रेस्टोरेंट में